नवी मुंबईमध्ये गेल्या 5 वर्षांपासून नगरसेवक नाहीये आणि त्यामुळे प्रशासकीय राजवट सुरू आहे। पालिकेचा कारभार आयुक्त आणि प्रशासनामधले अधिकारी हाकताना दिसतात। नगरसेवक नसल्यामुळे अधिकाऱ्यांवरती अंकुश नसल्याचं मत सामाजिक संस्था, माहिती अधिकार कार्यकर्ते आणि पर्यावरण प्रेमी यांनी व्यक्त केली आहे। गेल्या 5 वर्षांमध्ये गरज नसलेल्या कामांवरती कोट्यवधी रुपयांची उधळपट्टी करण्यात आली असाही आरोप करण्यात आलाय। इथला आढावा घेतलाय आमचे प्रतिनिधी विनायक पाटील यांनी। नवी मुंबई महानगरपालिकेवरती गेल्या 5 वर्षापासून आहे ते प्रशासकीय राजवट सुरू आहे। नगरसेवक या ठिकाणी सभागृह अस्तित्वात नाही, त्यामुळे गेल्या 5 वर्षामध्ये या राजवटीमध्ये कशा प्रकारची कामं शहराची झाली हे जाणून घेण्याचा प्रयत्न आहे आणि याच्यामध्ये समाजाच्या वेगवेगळ्या घटकांना या ठिकाणी एबीपी माझा आहे ते बोलवून त्यांच्याकडून हे समजून घेते की शहर सध्या कशा पद्धतीने त्यांचं कामकाज चालू आहे। गेल्या 5 वर्षातील अनुभव लक्षात घेता असं दिसून येतं की नवी मुंबई महानगरपालिकेत सुनियोजित भ्रष्टाचार अशा प्रकारचा कारभार सुरू असल्याचे दिसून येते। सुस्थितीतील रस्ते असू द्यात, सुस्थितीतील नाले असू द्या, अशा अनेक सुस्थितीतील कामावरती करोडो रुपयांचा अपव्यय केला जातो आहे आणि जे नागरिक त्या विरोधात आवाज उठवतात त्यांच्याविषयी तिरस्कार निर्माण केला जाऊन त्यांना कॉर्नर करण्याचा प्रयत्न प्रशासकीय दबंगगिरीचा उत्तम नमूना म्हणजे नवी मुंबई महानगरपालिका असं आपल्याला म्हणता येईल। इसमें कंट्रोल में सब कमिश्नर सर का अंडर है। अभी ये लोग काम तो कर रहे हैं अच्छा, लेकिन जो ये सर बोल रहे हैं वो हिसाब से बराबर है, लेकिन उसके ऊपर थोड़ा और कंट्रोल करना मांगता है कमिश्नर सर ने। और दूसरा मैटर में हम लोग कुछ भी कंप्लेंट लेके जाते हैं, थोड़ा बहुत सुनवाई हो रही है। वो सिटी इंजीनियर सर के पास लेके जाते हैं ना, तो सुनवाई हो रही है उधर, लेकिन एक आदमी किधर किधर करके भागेगा, किसके पीछे करके भागेगा। आपल्या NMMC एरियामध्ये जेवढी मोठी ओपन प्लॉट्स आहे ते आपल्याला हवे नवी मुंबई म्युनिसिपल कॉर्पोरेशनची विकासासाठी पाहिजे, पण सिडको आपल्याला NMMCला देत नाही। ते लढाई पण एक राहिलेली आहे। दुसरं कंप्लीटेड प्रोजेक्टचं पण अजूनपर्यंत लोकार्पण होत नाही। जसं आपलं वाशी बस डिपो आहे, नेरूलची डेली मार्केट आहे, हे संपूर्ण असंच रखडलेलं आहे। ते बघायला किंवा प्रश्न विचारायला लोकप्रतिनिधी पाहिजे, यांच्या अनुपस्थितीमुळे हे सगळे त्रास होत आहे लोकांना। बघा, नवी मुंबईमध्ये झाडांची जेवढी संख्या होती ती मागच्या सेन्ससमध्ये काय 15 लाख अशी एक निर्माण झालेली आहे आणि त्या व्यतिरिक्त तुम्ही पॉप्युलेशन जनसंख्या बघितलं 2011 नंतर सरकारचा शासनाचा जे 1% आकडेवारी तरी बघितलं तर आज 18 लाखाचा वर आज इथे पॉप्युलेशन आहेत। त्याप्रमाणे महाराष्ट्र शासनाचा जे अधिनियम आहे 1975चा झाडं अधिनियमचा, त्याच्यामध्ये एक व्यक्तीचं मागे 4 झाड, मग ती जी संख्या आहे ती मॅच होत नाही आहे आणि होणार पण नाही। फार डिफिकल्ट आहे, कारण आता यांची जी प्रोजेक्ट आहे त्याला राबवता 10 वर्ष होईल। मग त्याप्रमाणे तुम्ही ॲक्च्युली आता बघितलं नवी मुंबई शहर मागच्या वर्षी 300-350चा AQI वरती होता, PPMमध्ये होता। यावर्षी कदाचित ही 400 आणि 450 पण जाईल। आपण दिल्लीवरती जेव्हा आपण रिपोर्ट्स बघायचे, दिल्लीमध्ये संख्या 800-900चा PPMमध्ये व्हायची। मग ह्यामध्ये काय होईल की राईट टू हेल्थ, म्हणजे आपण आर्टिकल 21मध्ये बोलतो राईट टू हेल्थ, ती आपल्याला इथे एक प्रॉब्लेम आता पुढे आपल्याला दिसणार आहे। आणि त्यासाठी आपल्याकडे कमिटी होती, ती कमिटीमध्ये माझं असं म्हणणं आहे की पूर्वी पण जेव्हा कमिटी होती त्यामध्ये पण 10 ते 12 नगरसेवक होते, रिपोर्ट काहीच नाही आहे। आत्ता पण ॲक्च्युली जी कमिटी आहे ते अध्यक्षतेखाली म्हणजे महानगरपालिकाचे आयुक्त त्यांच्या खाली आहे, त्याच्यामध्ये काय फरक नाही आहे। पण मला नाही वाटत ॲक्च्युली इथे ॲटलिस्ट पोल्युशनवरती कंट्रोल होणार आहे। माझं म्हणणं एका वाक्यामध्ये आहे की हा जो काय 5 वर्ष प्रशासकाच्या कालावधीमध्ये घडलेला आहे, या प्रशासकाच्या कालावधीमध्ये अधिकारी वर्गावरती नियंत्रण नसल्याने किंबहुना अधिकारी वर्गाला अधिकार प्रदान करताना बेजबाबदारपणा राखला आहे आणि त्यामुळे करोडो रुपयाचा भ्रष्टाचाराची खतपाणी घातले गेलेले आहे। याचा मूळ आहे या महापालिका मुख्यालयापासून सुरू होतं। महापालिका मुख्यालयाचे 2.5-3 कोटी दरवर्षाचा जो मेंटेनन्स आहे हाच मुळात चुकीच्या माणसाच्या हातात दिला नाही आहे, पण चुकीच्या माणसाच्याकडून अधिकाऱ्याकडून त्याची बिलं काढली जातात। त्याला ते अधिकारच प्रदान केलेले नाहीत महापालिकेने आणि याकडे लेखा विभाग, ऑडिट हे दुर्लक्ष करतं। त्यामुळे जर का गैरव्यवहाराचा प्रकार हा महापालिकेच्या मुख्यालयातून सुरू झाला आणि तो प्रकार हा ठाणे बेलापूरपर्यंत पोहोचला आहे। ठाणे बेलापूरमध्ये कोविड कालावधीमध्ये 35 कोटी रुपयाचा जो निविदा कामकाज होतं ते न झालेल्या पत्रव्यवहाराच्या आधारे दिवाळखोरीत असलेल्या संस्थेला देण्यासाठी एकूण संपूर्ण गैरव्यवहार तत्कालीन अभियंत्याने केलेला आहे
आणि याला सर्वस्वी कारणीभूत जाणकार सक्षम प्राधिकारी म्हणून आयुक्तच ठरतात. आणि अधिकारी वर्गावरती कुणाचंही नियंत्रण नसल्यामुळे, अंकुश नसल्यामुळे या ठिकाणी गेल्या 5 वर्षामध्ये मोठ्या प्रमाणामध्ये भ्रष्टाचार झाले असल्याचा आरोप आहे ते या ठिकाणच्या सदस्यांकडून करण्यात आला आहे. विनायक पाटील, एबीपी माझा, नवी मुंबई. एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट. Thank you.